नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। शासकीय मदतीच्या रकमेतून कर्ज वसुली केल्यास बँक व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हा दाखल होणार, तहसीलदार नांदुरा। नांदुरा, दिनांक 17 ऑक्टोबर 2025। नांदुरा तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना सूचित करण्यात येते की शासनाकडून मिळणारी कोणतीही आर्थिक मदत, पीक विम्याची रक्कम किंवा इतर शासकीय अनुदानाच्या रकमेतून कोणत्याही बँकेला कर्ज हप्त्याची वसुली करता येणार नाही। जर कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या शासकीय मदतीतून परस्पर कर्ज वसुलीसाठी रक्कम वळती केली किंवा खात्यावर होल्ड लावला तर संबंधित बँक व्यवस्थापकावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा सक्त इशारा श्री अजितराव जंगम तहसीलदार नांदुरा यांनी दिला आहे। जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या दिनांक 27 मे 2025 रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत तहसीलदार नांदुरा यांनी तालुक्यातील सर्व बँकांचे व्यवस्थापक आणि तालुका बँक समन्वयकांना यासंबंधीचे निर्देश एका पत्राद्वारे दिले आहेत। या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की शासनाच्या मदतीची किंवा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्यामधून कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली करू नये। शासनाकडून नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणास्तव शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून त्यांना दिलासा मिळावा। मात्र काही बँका या रकमेतून परस्पर कर्ज वसुली करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बँकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल। तसेच बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी सौजन्याने आणि सन्मानाने वागण्याचे निर्देशही सर्व बँकांना देण्यात आले आहेत। तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या खात्यात जमा झालेल्या शासकीय मदतीच्या रकमेची तपासणी करावी आणि परस्पर कर्ज वसुली झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ तहसील कार्यालय नांदुरा येथे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे। श्री अजितराव जंगम, तहसीलदार नांदुरा।